पुणे शिरूर तळेगाव चाकण शिक्रापूर हडपसर यवत या 3 महत्वाकांक्षी उन्नत मार्गांच्या प्रकल्पांचे शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पुण्यात भूमिपूजन. चौपदरी, 6पदरी आणि उन्नत मार्गांचं एकत्रीकरण असलेला तळेगाव चाकण शिक्रापूर हा 53 किलोमीटरचा हा मार्ग चाकण, तळेगाव आणि शिक्रापूर औद्योगिक विकासाला चालना देणार. तसेच 8,000 कोटी मंजूर असलेल्या नाशिक फाटा ते राजगुरुनगर या उन्नत मार्गाला भूसंपादनाचा अडथळा. भूसंपादन पूर्ण झाल्यानंतरच काम सुरू करणार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं स्पष्टीकरण. तळेगाव चाकण शिक्रापूर कॉरिडॉरला वेग. 53 किलोमीटर महामार्गाने वाहतुकीला नवे बळ. चाकणच्या औद्योगिक विकासाला मोठी चालना. तळेगाव शिक्रापूर कॉरिडॉरमुळे वाहतूक कोंडीला दिलासा. 26 किलोमीटर उन्नत मार्ग, 53 किलोमीटर 4पदरी रस्ता. पुणे परिसराची वाहतूक होणार अधिक वेगवान. तळेगाव चाकण शिक्रापूर कॉरिडॉरमुळे रिंग रोड आणि राष्ट्रीय महामार्गांना प्रभावी जोडणी. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण परिसरातील महत्वाचा पायाभूत प्रकल्प. उद्योग, व्यापार आणि लॉजिस्टिकला मिळणार नवी गती. पुणे परिमंडळात महावितरणने धडक मोहीम राबवून मागील 15 दिवसात 1281 वीज चोरांवर कारवाई. या वीज चोरांना 3,40,730 युनिट वीज चोरी केल्यापोटी 81,55,000चा ठोठावला दंड. जे दंड भरणार नाहीत त्यांच्यावर फौजदारी कारवाई केली जाणार, महावितरणकडून करण्यात आलं स्पष्ट. पुणे ग्रामीण मंडलात अधीक्षक अभियंता सुरेश सवाईराम यांनी राबवलेल्या मोहिमेत 580 वीज चोरांवर 1,36,930 युनिटची वीज चोरी केल्याप्रकरणी 29,82,660 रुपयांचा ठोठावला दंड. एप्रिल ते जुलै या महिन्यात पुणे परिमंडलात सातत्याने राबवलेल्या वीज चोरी विरोधी धडक मोहिमेत 2,283 वीज चोरांवर कारवाई. या वीज चोरांनी 8,74,559 युनिटची केली चोरी. महावितरणने त्यांना 7,61,31,690 रुपयांचा दंड आकारून घडवली अद्दल. वीज चोरी करताना जीविताला धोका उद्भवू शकतो, त्यामुळे नागरिकांनी नियमानुसार अधिकृत वीज जोडणी घेऊनच विजेचा वापर करावा. महावितरणचे मुख्य अभियंता सुनील काकडे यांनी केलं आवाहन. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भिसांबा ठाकरवाडी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोये विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आणि 14 ट्री या संस्थेच्या वतीने प्रत्येकी 1 वृक्ष वाटप. आपली शाळा आपली जिल्हा परिषद शाळा या उपक्रमाला प्रतिसाद. मैत्रीण ग्रुप आणि 14 ट्री संस्थेचा स्तुत्य उपक्रम. यावेळी माजी सरपंच वैशाली बाबाजी काळे, 14 ट्री संस्थेचे अनंत तायडे, ठाकरे गटाच्या खेड तालुका महिला अध्यक्षा उर्मिला सांडभोर, मैत्रीण ग्रुप अध्यक्षा सपना राठोड, उपाध्यक्षा डॉक्टर वंदना शेवाळे, वैभव राळे आदींची उपस्थिती. माजी खासदार स्वर्गीय बाळासाहेब आपटे यांच्या पुण्यतिथी निमित्ताने राजगुरुनगर शहरात नेत्र चिकित्सा शिबिर. 225 नागरिकांची तपासणी. नेत्रदानाचा संकल्प, मोफत चष्मे वाटप आणि समाजसेवेचा संदेश. स्वर्गीय बाळासाहेब आपटे यांना अनोखी आदरांजली. स्वर्गीय बाळासाहेब आपटे स्मृती समिती, लायन्स क्लब ऑफ राजगुरुनगर, राजगुरुनगर शहर व्यापारी महासंघ यांच्या वतीने कार्यक्रमाचे संयोजन. आता पाहुयात मागील 24 तासांमध्ये पडलेल्या पावसाची मंडलनिहाय नोंद.